नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक तुम्ही सकट बऱ्या भलायकेंत आसात म्हणून हांव पाती येता। आज हांव तुमच्या मुखार हाडून आयल्या इडली सन्नां करची रीत। प्रॉपर मेजरमेंट कान येवन एकदम सॉफ्ट इडली आमकां घराच करूंक जाता। इडली करूंक कांय कष्ट नात। प्रॉपर मेजरमेंट तशेंच टायमिंग फिक्सो टायमिंग ह्यो पुरा ध्यान दिवन केल्यार बेगीनच जाता। तो गळाय करिनासतना सुरू करूया सन्नां करची रीत। हांगा हांवें 2 कप इडली रायस घेतला। आता मुठा तांदूळ म्हणटात ह्यो बरो करून उदकांत धुवचे पडटा। 3-4 उदकांत हाची डस्ट या स्टार्च आसा न्ही ते येता म्हणसर आमकां क्लीन करचे पडटा। पोंगणे भशेन सांगचे जाल्यार गाळणी काडचे पडटा। बरो करून धुल्या उपरांत तांदूळ भिजत घालतना अशें ट्रान्सपरंट दिसचे तितूंसर आमकां तांदूळ क्लीन करचे। तांदूळ भिजत घाल्या उपरांत 6 घंट्या खातीर तांदूळ भिजत घालचो। मुठांबो तांदूळ जाल्ल्यान बेगीनच तांदूळ भिजून रेडी जाता। आता आमी आनी एका आयदनांत अर्धे कप्पर उडदा दाळ घालया। ही उडदा दाळ 3-4 पटी म्हणजे बरें करून क्लीन करचे पडटा आणि तो एका तराचे फोम या डस्ट नुस्तो असता त्या देखून बरें करून क्लीन करून ह्योय भिजत घालून दवरचो। उडदा दाळ चड वेळ भिजत घाल्यार आमचे पीठ आमटे जाता त्या देखून जाता तितले बेगी पीठ वाटून तयार करचे। 6 घंट्या उपरांत हांव हांगा पोग इल्लो भिजत घालता। कल कप म्हणसर पोग घेवचो तो बरो करून क्लीन करचो। उपरांत इल्लेशे उदकांत पोग उडता म्हणसर भिजत घालून दवरचो। 10 मिनिट्स मिनिमम जायचे पडटा। ते दोन म्हणसर आमी आता पहिले उडदा दाळ वाटया। उडदा दाळीचे उदक बरें करून ड्रेन करचे उपरांत हे वाटून काडचे। हांगा उदक इल्लेशें घालचे पडटा। इन केस तुम्ही ग्राइंडर या वान यूज करतात जाल्यार तांदूळ पोव आणि उडदा दाळ उट्टूक वाटूंक जाता। मिक्सरांत यूज करता जाल्यार पहिले वाटून काडा कित्याक म्हळ्यार उडदा दाळ गंध जायचे पडता आणि ही तांदळा वट्टू वाटताना सडा वचांक गंध जायना त्या देखून। आता हांव हे हांगा ट्रान्सफर करता। फुगोवंक दवरचे आयदन आसा न्ही तातूंत डायरेक्टली घाल्यार जालें। त्याच मिक्सर जारांत तांदळाचे उदक पागळून तांदूळ घालचो। तशेंच पोव आसा न्ही ताचे उदक पागळून ह्यो मिक्सर जाराक घालून इल्लेशें उदक घालून वाटचें। सुरवातेर उदकाची क्वॉंटिटी चड घाली नाकात उपरांत जाय जाल्यार एडजस्ट करूं वयता। सकट तांदूळ एकतुपटी वाटूंक जायना जाल्यार बॅच वायज वाटचे। आता हांगा वाटून तयार जाला। 1 टेबलस्पून साखर घालची, 1 टीस्पून ईस्ट घालचे आणि अर्धे टीस्पून मीठ घालचे। हांगा मीठ घालताना रेकॉर्डिंग जावना सॉरी फॉर दॅट। स्पून कान घेवन एक पिटीचे स्टीर करचे उपरांत 2 राउंड म्हणसर वाटून काडचे। हांगा आमचे पीठ तयार जाला। आता आमी उडद दाळ घालून दवरलें आसा न्ही उडदाचे पीठ ताका ते पीठ ट्रान्सफर करचे। मिक्सर जाराक इल्लेशें उदक घालून ते पीठ पुरा पुसून काडचे आणि चड उदक घालूंक वचनाकात। मागीर जाय जाल्यार पिठाचे कन्सिस्टन्सी पळोवन मागीर उदक घालून एडजस्ट करचे। आता उडदा दाळ तशेंच तांदळाचे पीठ आसा न्ही ते बरें करून मिक्स करचे। हांगा स्पून बुडयतना उडास दवरा। एकच डिरेक्शनार हांगा स्पून बुडयचे पडटा। तशेंच कांयच लम्स आसूं नजो पिठांत त्या देखून बरें करून स्टीर करून रावचे। हांगा एक इम्पॉर्टंट विषय आसा। ही विषय आता म्हज्या घरच्यांनी म्हाका सांगिल्ले त्या देखून हांव तुमकांय हांगा सांगूंक अपेक्षिता। विस्क करूंक आसा म्हळ्यार पीठ बरें मारीचे म्हणटात कोंगणी भाशेन तशें म्हळ्यार हे पीठ एकच डिरेक्शनार कंटिन्युअसली गुडावनूच रावचे पडटा। पयलींच्या काळार इस्ट घालिनातले सुरू या उडदा दाळेंत पीठ फुगोवचें आसलें त्या टायमार अशेंत कंटिन्युअसली हातांत ते पीठ मारताले। ही एक ट्रेडिशनल वे हांव फॉलो करनत आसा। तुमकां जाय तर हे स्किप करूं येता कांय इश्यू नात पूण आय सजेस्ट तुमकां स्पूनान जायना जाल्यार हातांत म्हणी 25 काउंट्स या 30 काउंट्स म्हणसर कंटिन्युअसली पीठ पिस्कनंत रावा। 10 मिनिटां उपरांत हांगा पीठ एकदम रेडी जाला फुगोवंक दवरच्या खातीर। हांगा तुमी पळोवं येता पिठाचे टेक्स्चर अशें पीठ आसा न्ही स्पूनाक फाटल्यान लागून आसा जे।
आता आम्ही हे पीठ फुगूंक दवरया. फुगूंक दवरताना एकदम वॉर्म प्लेसार दवरचे पडटा. या खंयची हुन आयदन आसत जाल्यार ताच्या सायडीन दवरा. ताच्या वयर बिलकुल दवरिनाकात आनी हाच्या वयल्यान खंयचेय एक जडायेचे आयदन दवरून फुगूंक दवरचे. पीठ फुगत दवरताना टाइम सेट करा. 4 घंट्या भितर पीठ फुगता. इन केस चड फुगून या पीठ बसल्यार इडली फ्लफी जायना. त्या देखून हे एक विषय ध्यानान दवरचो. 4 घंटे जावच्या पयली तुम्ही वचून पीठ चेक करूं वयता. कित्याक म्हळ्यार चड गरमी असल्यार न्हय बेगी फुगता. हांगा 3.5 घंट्या भितर पीठ फुगला. तुम्ही हांगा चेक करूं वयता. एकदम फ्लफी फुगून रेडी जाला. आता आम्ही इडली करच्या प्रोसेसात या. हांगा हांवें किंडलांत पयल्यांत तेल सारून दवरले. 3 वरां जातानाच तेल सारून तोंदूर रेडी कर दवरल्यार तुमचे काम एकदम इझी जाता. हाचे सांगता इडली स्टीमर या तोंदूर तुम्ही यूज करतात जाल्यार तोय तांतूं इल्लेशें उदक घालून हुन करूंक दवरचें. आता आमी फुगुल्लें पीठ मुक्काल भर म्हणसर इडली गिंडलांत घाल्या. इडली स्टँडान घालचें. हांगा फुल या ब्रिम्मा मुसर पीठ घाली नाकात. कित्याक पीठ इडली जाताना साने पीठ वयर मुसर येता. फुगता म्हणून येता. त्या देखून रेज जाता. त्या देखून मुक्काल भर म्हणसर पीठ घालचें. इन केस तुमचे कडेन गिंडला या तोंदूर ना जाल्यार तुम्ही इडली स्टँड मेळटा न्हय. आजकाल इडली मेकर मेळटा. तांतूय इल्लेशें तेल घालून ताका मुक्काल म्हणसर पीठ घालून ते इडली उकडूंक दवरचे. हांवें हांगा तोंदूर यूज केला. तांतूं इल्लेशें उदक दवरून स्टीम करूंक दवरला. आतां उदक पूण जाल्लेंच हे गिंडला तांतूं दवरचें. हांगा एक तुम्ही उडास दवरचे पडटा. इडली उकडत दवरतानाय टाइम पळया. कित्याक म्हळ्यार 5 to 8 मिनिट्स भितर इडली उकडता. चड वेळ तुम्ही उकडूंक दवरले जाल्यार इडली घट जाता. तुम्ही थोडे फावटी पळयला जावं हॉटेलांनी या आनी कोणायकर गेल्यार इडली घट जावन नासतात. पूण इट इज बिकॉज ऑफ दॅट आमी चड वेळ उकडूंक दवरता. ते रेज जाल्ले फुगयले पीठ आसा न्हय ते एकदम बसता आनी घट जातात. ते इल्लेशें ध्यान दवरचें. म्हज्या चॅनलान तुम्ही कोणी नवी आसा जाल्यार दयाकन सबस्क्राईब बटनाक क्लिक करा. तशेंच नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाक क्लिक करा. 10 मिनिटां उपरांत हांगा इडली तयार जाल्यात. तुम्ही जाय तर टूथपिक घालून चेक करूं येता. टूथपिक एकदम क्लियर जावन भायर आयल्यार दॅट मीन्स इट इज डन. आता डायरेक्टली तुमकां काडूंक जायना. यू हॅव टू यूज इदर क्लॉथ नातल्यार हांवें केल्ले बरी करा. 2 कपाच्या पिठाचे इडली मस्त जातात. इधर तुम्ही 3 लेयर्स करणं या स्टँड दवरणं इडलीचे थाली म्हणतात न्हय तें दवरून इडली करूंक जाता. एकच पटी काम करूंक जाता. अदरवायज 2-3 पटी बॅच वायज इडली करूंक जाता. हांगा त्यो इडली स्टँड पुरा हांवें काडल्यात गिंडला. हाच्या वयल्यान हे निमच्या खातीर थंड कुडको घालून दवरचो. थंड कुडको वयल्यान घाल्ल्यान गिंडला बेगीनच निवतात. तशेंच इडली देगांनी बरें करून सुटून रेडी असतात. 10 मिनिटां उपरांत आमी हांगा चेक करया. इडली हांगा रेडी जाल्यात. पळय देग कितले बरी सुटून रावल्या. एकदम फ्लफी सॉफ्ट इडली आमची तयार जाल्या. परफेक्ट मेजरमेंट कान येवन उदकाचे कन्सिस्टन्सी समा पळोवन केल्यार आमकां घरा फ्लफी आनी सॉफ्ट इडली करूंक जाता. अशेंत सकड इडली गिंडला तावन डिमोल्ड करचे. हांवें इस्टराक केल्लें जावन आसा. दुकरामास बाफात चिकन पियावाचे आळें तशेंच चिकन बिर्याणी ओट्टू आमी मस्त एन्जॉय केले. बरो वसता. आयची रेसिपी सर्वांक पसंद आयली म्हणून पसंद आयली जाल्यार एक लायक बटनाक क्लिक करा. तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्यान कुटुंबादारांक सेरेदेऱ्यांक फॉरवर्ड करा. तशेंच सन्ना करची रीत तुमकां बरी लागली तर तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान दिवसिया. म्हज्या चॅनलाक सबस्क्राईब करणं व्हिडिओ पळोवन म्हजी रेसिपीज तुम्ही ट्राय केल्ल्या खातीर तुमकां मस्त देव बरें करूं. खंयच्याय नव्या रेसिपी खातीर दयाकन कमेंट बॉक्सान म्हाका अपडेट करा. बेगीच येता नव्या रेसिपी वट्टू. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.